हाय गाईज, नव्या वाट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी प्रचंड दमलेली आहे। कारण काय की आज मी 4 किलोचा मसाला भाजलेला आहे। मिरची भाजून सगळा मसाला भाजून मसाला तयार सुद्धा झालेला आहे आणि एवढा मस्त आणि टेस्टी झालेला आहे मसाला की वासच त्याचा खूप छान येतोय आणि कलर अप्रतिम, अगदी लाल भडक कलर आलेला आहे। तर मी मिरच्या कोणत्या घेतल्या आणि मसाल्याचं प्रमाण काय घेतलं हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा मसाला मी कसा केला हे बघायचं असेल तर चला मग आता किचन मध्ये जाऊयात। कारण मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता हा मी मसाला झाल्यानंतरचं मी तुम्हाला सांगते। आणि हो, मसाला जरी मी भाजलेला असला तरी घरातल्या सगळ्यांनी मला मदत केलेली आहे आणि म्हणूनच 2 ते 2.5 तासामध्ये सगळा मसाला भाजून झालेला आहे। तर या ब्लॉगमध्ये मसाला अगदी मिरची सुकवण्यापासून ते मसाला करून आणण्यापर्यंत सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग बघूयात आपण त्याला रंग चांगला येण्यासाठी कोणकोणतं कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे, कोणती मिरची किती वापरली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। कारण गेल्या वर्षी थोडंसं तिखट कमी झालेला मसाला माझा, म्हणून यावर्षी मी कॉम्बिनेशन चेंज केलेलं आहे। लवंगी मिरची आहे, कश्मीरी मिरची अर्धा किलो मी उद्या घेऊन येणार आहे। म्हणजे आपला सगळं बॅलन्स होणार आहे, तिखट आणि रंग सुद्धा। आणि मसाला वर्षभर टिकवायचा असतो, त्यामुळे मिरची ही चांगली सुकली पाहिजे मोडेपर्यंत। पाठीमागच्या वर्षी बेडगी आणि काश्मीरी मिरची जास्त झाली होती, कोणकोण मिरची एकदम कमी झाली होती, त्यामुळे अजिबात तिखट झाला नव्हता मसाला। आता यावेळेस मी मिरच्यांचं कॉम्बिनेशन बदललं। मिरची सुकवायला घेतली, त्याचबरोबर आता आम्ही आलो मसाला आणायला। तर मसाला घ्यायला आम्ही आलोय आपला बाजारमध्ये। कारण काय की आपला बाजारमध्ये तुम्हाला वेटिंगला थांबावं लागत नाही, यादी द्यावी लागत नाही, नंबर कधी येतोय याचं टेन्शन नसतं। पटपट पटपट गेलं, आपल्याला जो हवा जेवढा हवा तेवढा घेतला आणि आपण स्वतःच्या हाताने बघून घेऊ शकतो। म्हणजे त्यामुळे मी जास्तीत जास्त आपल्या बाजारमध्येच घ्यायला प्राधान्य देते आणि तिथे जास्त प्रमाणामध्ये कस्टमर असल्यामुळे माल सुद्धा फ्रेश मिळतो, म्हणून मी तिथेच खरेदी करते मसाला। तरी म्हणजे जर मसाला करायचा असेल तर खडा मसाला आम्ही तिथेच खरेदी करते। आणि किती खरेदी करायची असली तरी आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेच तिथून बाहेर पडतो। आता बघा, आमचा सगळा मसाला घेऊन आता आम्ही ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता आम्ही बिल करायला इकडे आलो सुद्धा। मसाला करण्यामधली आता आपली ही दुसरी स्टेप सुद्धा पूर्ण झालेली आहे। हाय गाईज, आज आता भरपूर काम आहे
आणि ते काम म्हणजे रेग्युलर काम नाही आहे, तर पूर्ण वर्षासाठी मसाला आज आपल्याला भाजायचा आहे. 4 किलोचा मिरच्या आणलेल्या आहेत, तर 4 किलोचा मसाला आज आता सुरुवात करणार. आणि उद्या रविवार आहे, तर उद्या मसाला कुटायला द्यायचा आहे. जर उद्या नाही झाला तर परवाच्या दिवशी मात्र सोमवार असणार आहे, बंद असणार आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत उद्या सकाळी आहे 10 वाजता बोलवलेलं आहे. तर आत्ता थोडीफार मी मिरची वगैरे आत्ता भाजलेली आहे आणि राहिली तो सकाळी झालेला आहे. तर आज आता बसायला अजिबात वेळ नाही आहे. चला मग आपण जाऊया किचनमध्ये मिरची भाजायला घेणार. मसाला करत असताना मिरची भाजणं हे सगळ्यात मोठं कठीण टास्कमधला हा प्रकार आहे खरं तर. कारण मिरची भाजत असताना खूप असा तिखट वाफा येतात उन्हाळा असल्यामुळे आणि ठसकासुद्धा लागतो. तर ठसका लागू नये म्हणून थोडंसं मीठ टाकायचं मिरची भाजत असताना. आणि एक्झॉस्ट असेल तर तो मात्र अवश्य सुरू करा तुम्ही. आणि अशी थोडीशी मिरची भाजून पटापट घ्यायची. तेलसुद्धा अगदी थोडंसं टाकायचं आणि थोडंसं मीठ. जर काही ठसका उठायला लागला तर थोडंसं मीठ टाकायचं आणि अशा सगळ्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. आता अशी थोडी मिरची टाकून त्याच्यामध्ये तेल टाकून आणि मीठ टाकून आपण अशा सगळ्या मिरच्या भाजून घेणार आहोत. आणि हा सगळं काम आहे ते एका दिवशी नाही माझं झालेलं आहे, 2 दिवस मला लागले. कारण मी आदल्या दिवशी मिरची भाजून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी मसाला भाजायला घेतला. धणे 1 किलो घेतलेले आहेत आणि हे इंदोरी धणे घेतलेले आहेत. ते चवीला चांगले असतात, वास खूप मस्त असतो. थोडे महाग असतात पण मसाल्याला टेस्ट छान येते. चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर दालचिनी 100 ग्रॅम घेतली. आणि मी मसाला भाजायला जास्त तेल वापरत नाही, कारण मी कांदा टाकते आणि कांद्याला खूप तेल वापरतो आम्ही. त्यामुळे मग खूपच तेल होणार म्हणून मी मसाला भाजताना हे काही मसाले मी असेच भाजते सुके. मिरी मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. लवंग 80 ग्रॅम घेतली. खसखस 200 ग्रॅम घेतली. त्यानंतर तीळ 200 ग्रॅम घेतले. चक्रीफूल 80 ग्रॅम घेतलं. मेथी 60 ग्रॅम घेतली. शहाजिरे 40 ग्रॅम घेतले. लाल फूल 40 ग्रॅम घेतलं. त्यानंतर मसाला वेलची 40 ग्रॅम. त्रिफळा 40 ग्रॅम. नागकेशर 40 ग्रॅम. त्यानंतर दगडफूल 40 ग्रॅम. जावेत्री 40 ग्रॅम. तेजपत्ता 50 ग्रॅम. हळकुंड 150 ग्रॅम. सुंठ 100 ग्रॅम. हिंगाचे 4 खडे आणि 4 जायफळं घेतली. 200 ग्रॅम मोहरी आणि 1.25 किलो खोबरं घेतलं. आणि याच्यासाठी मी 1 किलो कांदा टाकला. खरं तर एक जास्त कांदा हवा, पण इकडे वातावरण म्हणजे असं पावसाळी वातावरण खूप असतं, मॉइश्चर खूप असतं हवेमध्ये. त्यामुळे मी जास्त कांदा टाकणार नाही आहे, कारण मग मसाला ओला होतो. नंतर बडीशेप घेतलेली आहे आपण 150 ग्रॅम घेतलेली आहे. जिरे 300 ग्रॅम घेतले. हळकुंड चांगली तळून घ्यायची म्हणजे ती बारीक होतात. आणि त्याच्या आधी अशी फोडून घेतलेली आहेत. त्याबरोबर सुंठसुद्धा मी अशी आधीच फोडून घेतलेली होती. मसाला भाजताना सगळ्याच मसाल्याला जर तेल वापरलं ना तर मसाला कुटताना तो चांगला असा कुटला जात नाही. म्हणून मी सुकेच असे मसाले भाजून घेते. आणि ज्यावेळेला कांदा तयार करते तर कांद्यामध्ये जवळजवळ 1/2 किलो तेल मी टाकते, म्हणजे कांदा शिजवताना.
नाहीतर हे मसाले ना चांगले कुटले जात नाहीत आणि अशी जाडसर मसाला होतो म्हणजे, आणि तेलाचं प्रमाण मग खूप होतं. तर असा आपला सगळा मसाला आता भाजून झालेला आहे. जवळजवळ कालपासून मी भाजते, काल संध्याकाळपासून, ते आत्ता फायनली पूर्ण झालं. आता हे सगळं व्यवस्थित मी कॅरी बॅगमध्ये बांधून घेतलेलं आहे. मिरच्यांची कॅरी बॅग आणि धणे आणि थोडा मसाला त्याच्यामध्ये आहे, दुसरा अजून परातीमध्ये आहे. अशा 2 बॅग आपल्या मसाल्याच्या झालेल्या आहेत. हा मसाला आता वेगळ्या डब्यात ठेवणार आहे. आहे कांदा, खोबरं आणि लसूण. कांदा, लसूण आणि खोबरं सुद्धा मी टाकते, खूप जास्त प्रमाणात नाही पण टाकते, म्हणजे खूप छान टेस्ट येते मसाल्याला. स्वतः आपला मसाला कुठून आणलेला आहे. थोडा वेळ त्याला असा मोकळा व्हायला ठेवला पाहिजे, म्हणून मी असं इथे परातीमध्ये काढून घेते. मसाल्याला रंग बघा किती लाल भडक आणि सुंदर आलेला आहे, आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरलेला आहे. वास आणि रंग बघून मसाल्याचा मेहनत घेतलेल्याचं अगदीच समाधान वाटलं. वा. आणि हा मी मालवणी मसाला ठेवलेला आहे, याच्यामध्ये मी कांदा लसूण मिक्स नाही केला. मसाला भरताना नेहमी चिनी मातीची बरणीच वापरायची, कारण त्याच्यावरती वरच्या हवेचा परिणाम होत नाही आणि मसाला आपला वर्षभर अगदी छान टिकतो. वास, रंग आणि चव सुद्धा जशीच्या तशी राहते. बरण्या सगळ्या आधी धुवून एकदम सुकवून उन्हात चांगल्या घ्यायच्या आणि मगच मसाला भरायचा. मसाला असा पूर्ण दाबून असं भरायचा, आणि वरती आपण हिंगाचे 2 खडे ठेवणार आहोत, म्हणजे मसाला आपला खराब होत नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. चलो बाय, थँक्यू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.